मला पण खूप भारी वाटतंय. उद्या फायनली ती स्वानंदी आपल्या घरातनं जाणार. आणि जाणार म्हणजे कुठे? डायरेक्ट मेंटल हॉस्पिटलमध्ये. हे मॉम, ती स्वानंदी गेल्यानंतर तुझे काय म्हणतेस ना शुद्धीकरण, ते करून घ्या घराचं. कारण त्या स्वानंदीच्या निगेटिव्ह वाईब्स या अख्ख्या घरात आहेत. तर जाऊ दे एकदाच्या. चला, म्हणजे फायनली उद्या स्वानंदी जाणार तर. नाही सुजित, स्वानंदी उद्या कुठेही जाणार नाहीये. गणेश, काय बोलतेस तू? खरं तेच बोलतेय मी. ऍक्च्युली एक मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? काय, कोणता प्रॉब्लेम झालाय? मावशी, अगं ज्या दुपट्यावर मी ते परफ्यूम स्प्रे केलं होतं ना, ते दुपटं जळून खाक झालंय. म्हणजे आता दुपटं नाही तर त्या परफ्यूमच्या स्प्रेचा इफेक्टही नाही. म्हणजे स्वानंदी आता नॉर्मल वागणार, ती वेड्यासारखी वागणार नाहीये उद्या. देवा, अगं तनू काय बोलतेस तू? मग काय करायचं आता? नाही 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 दैत, तनू आपल्याला अशी हार मानून नाही चालणार. हे बघ, तू आउट हाऊसमध्ये परत जा, स्वानंदीच्या कपड्यांवर स्प्रे कर. स्वानंदी त्याचा वास घेईल आणि परत ती वेडी होईल. नाही मावशी, मी तिथे परत नाही जाणार. कारण मागे गेले होते तेव्हा त्यांनी मला पकडलं होतं आणि सांगितलं होतं की तू या घरात परत यायचं नाही. आणि आता जर मी गेले ना तर त्यांना कळेल की मी काहीतरी प्लॅन करतेय. नाही मावशी, माझं जाणं इम्पॉसिबल आहे. सुजित, प्लीज समजून घे. मावशी, एक काम कर, आता तू आउट हाऊस मध्ये जा. मी? ऍक्च्युली बेटर प्लॅन आहे. अगं मी तिकडे जाऊन स्प्रे वगैरे नाही नाही नाही, मला नाही जमणार. म्हणजे मी नक्कीच पकडली जाईल. नाही 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 नाही, तू प्लीज आधी शांत हो. एक काम कर, तू स्प्रे नको करूस, पण काहीही करून स्वानंदीला उद्या इथे पूजेसाठी बोलव. मी त्यांना आमंत्रण देऊ? स्वानंदी, गरमागरम सूप पिऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. नाही, मला भूक नाहीये. भूक नाहीये? मग ठीक आहे, नका पिऊ सूप. मी एक काम करतो, मी पण जेवत नाही, दोघंही उपाशी राहू. मणी सर, द्या.